नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय मराठी भाग 3 2 गढी या कथेची लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले हे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गाववाड्याबरोबर समोरचे प्रश्न, ते सोडवण्यात येणाऱ्या अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक यांचे वर्णन गडी या कथेच्या माध्यमातून केलेले आहे. बापू गुरुजी या प्रमुख कथेतील पात्र आहे. गढी, वान नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे दर्शवलेली आहेत. कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादींचे वर्णन या कथेत केलेले आहे. तर आपण आज या गडी या कथेवर व्याकरण, कृती, स्वमत, अभिव्यक्ती हे पाहणार आहोत. प्रश्न पहिला. चौकटी पूर्ण करा. गावाचं भरभरून कौतुक पाहणारी वान नदी. 2 लहानूल गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत, सातपुडा पर्वत. 3 बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे पाटील. 4 गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे उचापती माणसे. आ खालील व्यक्तीतील नातेसंबंध स्पष्ट करा. 1 बापू गुरुजी आणि पर्वतराव यांचे नातेसंबंध. बापू गुरुजी हे पर्वतरावांचा मुलगा. 2 बापू गुरुजी आणि संपती यांचे नातेसंबंध. संपती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा. 3 लक्ष्मी आणि बापू गुरुजी यांचे नातेसंबंध. लक्ष्मी बापू गुरुजींची पत्नी. 4 बापू गुरुजी आणि पाटील यांचे नातेसंबंध. पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे. समोरील कृती पूर्ण करा. गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी. 1 शाळा. 2 बोर्डिंग. 3 तालीमखाना. 4 वाचनालय. हे गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी आहेत. समोरील कृती पूर्ण करा. बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये. 1 गावावर नितांत प्रेम. 2 गावाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन. 3 निस्वार्थी स्वभाव. 4 स्वतःच्या मर्यादांची जाणीव. हे सर्व बापू गुरुजींचा स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. कृती पूर्ण करा. वान नदीचे
गावाशी नाते. 1. गावाजवळून झुळझुळ वाहत जाणारी. गावात कशाचीच कमतरता नाही असे सांगणारी. 3. गावाचे ऊर भरून कौतुक करणारी. हे वान नदीचे गावाशी नाते आहे. समोरील कृती पूर्ण करा. नदी काठावरील वडाचे वर्णन. 1. वडाचे झाड नदीकाठी उगवत होते. 2. डोक्या एवढे उंच झाले होते व पारंब्या फुटल्या होत्या. 3. आपल्या हिरव्या रंगाने गाववाल्यांना आनंद देई. 4. उन्हाळे पावसाळे झेलता झेलता गारद झाला होता. हे नदीकाठावरील वडाचे वर्णन आहे. समोर दिलेली कृती पूर्ण करा. गावातील शिक्षणाची स्थिती. गावात शाळा नव्हती. गावातल्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागे. गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च परवडत नव्हता. हे गावातील शिक्षणाची स्थिती होती. कृती करा. बापू गुरुजींनी गावातील शिक्षणासाठी केलेले प्रयत्न. गावात शाळा उघडली आणि तेथे शिक्षकाचे काम स्वीकारले. तालुक्याला जाणाऱ्या प्रत्येक मुलाचे नाव गावातल्या शाळेत दाखल केले. हे बापू गुरुजींनी गावातील शिक्षणासाठी केलेले प्रयत्न आहेत. समोरील चौकट पूर्ण करा. शाळेच्या विकासासाठी बापू गुरुजींनी घेतलेले कष्ट. 1. रात्रंदिवस शाळेत राबत, जेवायलाही घरी जात नसत. त्यांची पत्नी त्यांचे जेवण शाळेत पाठवत. 2. तालीमखाना सुरू केला. मुले चमकदार कामगिरी करू लागली. 3. शिक्षकही शाळेसाठी वेळ देऊ लागले. 4. 4थी पर्यंतची शाळा 7वी पर्यंत वाढवली. शाळेच्या विकासासाठी बापू गुरुजींनी घेतलेले कष्ट आहेत. प्रश्न 3. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. दाण्याचा पूर. खूप धान्य पिकणे. 2. माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोवावं. अर्थ परिस्थिती समजून घ्यावी, नंतर काम करावे. 3. पाखरानं पहिले पग पारखावं आणि मग उडावं.
अर्थ स्वतःच्या कुवतीप्रमाणे कार्य करावे. 4. मले पा आन फुलं वाहा. अर्थ फक्त मलाच चांगले म्हणा. आ. वैदर्भी बोलीत वापरलेल्या खालील वाक्प्रचारांचा अर्थ लक्षात घ्या. यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा. 1. मन तिळतिळ दुखणे. दुःखाने व्याकुळ होणे, मनाला लावून घेणे. 2. ठाण मांडून उभी राहणे. पाय रोवून उभे राहणे, कृतीत ठामपणा असणे. ई. खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 1. हळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. अर्थ शूद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तीचं काहीच वाईट करू शकत नाही. 2. गायीची शिंग गायीला भारी नसतात. अर्थ आपल्या माणसासाठी कितीही खस्ता खाल्ला तरी त्रास होत नाही. 3. चाल वैरे पोरा आन वैरे ढोरा. अर्थ चल हो पुढे पोरा आणि ढोरांना ओढून घेऊन जा. प्रश्न 4. कारणे लिहा. अ. गावातला जो तो आनंदात होता, कारण त्या दिवशी गावाला साजरे गाव पारितोषिक मिळाले होते. आ. शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली, कारण बापूंना गावात शिक्षणाचा प्रसार करून गाव सुधारायचे होते. गाववाले घडी खचण्याची वाट पाहत होते, कारण गडी खचल्यावर गाववाल्यांना पांढरी माती सारवण्यासाठी मिळणार होती. प्रश्न 5. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. पाखरानं पहिले पग पारखावं आणि मग उडावं असे बापू गुरुजी का म्हणत असेल ते स्पष्ट करा. आकाशात भरारी मारायची असेल तर पंख मजबूत असावे लागतात. पंख मजबूत नसेल तर प्रवास अर्ध्यावर सोडावा लागेल. तेव्हा दमलेल्या अवस्थेत त्याला जमिनीवर पडण्याची भीती असते. त्याला उडता येणार नाही. मग कोणीही त्याला मारतील, खातील. या परिस्थितीचा त्याला सामना करता येणार नाही. स्वतःचे रक्षण सुद्धा करता येणार नाही. त्याकरता त्यांनी स्वतःची कुवत पाहून तयारी करून भरारी घ्यावी लागते. उदाहरण जसे हंस आणि कावळा. या कथेत कावळा स्वतःच्या कुवत तयारी नसताना हंसाशी स्पर्धा करण्याचे ठरवतो व त्याला अपयशाला सामोरे जावे लागते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयारी करावी हे सूत्र सर्वत्र लागू पडते. जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपण करू पाहतो. अशा वेळी आपण कोणती कृती करायची ठरवली आहे, या कृतीसाठी आपल्या अंगी गुण कौशल्य आहे की नाही ते सर्वप्रथम तपासावे लागते. त्यावेळेस ते गुण ओळखले तरच आपण ते ध्येय पूर्ण करू शकतो. जर ते गुण आपल्यात नसतील तर आपण यशस्वी होणार नाही. आपल्याला नैराश्य येण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून बापू गुरुजींनी दिलेला दाखला प्रत्येक व्यक्तीने समजून घेतला पाहिजे. आ. बोर्डिंगमधला संपती नावाचा मुलगा गेल्यावर बापू गुरुजींच्या
भावना तुमच्या शब्दात लिहा. बोर्डिंगमधल्या संपत्तीला वडील नव्हते. त्यांचे वडील लहान असतानाच मरण पावले होते. त्यामुळे बापू गुरुजींनी संपत्तीला आपला मुलगा मानले होते. गुरुजींनी संपत्तीला आईबापाची माया दिली. पण गुरुजींच्या जीवनात एक प्रसंग खूप वाईट आला. तो म्हणजे एक वेळेस गुरुजींना शाळेच्या बैठकीनिमित्त तालुक्याला गेले असता त्याच रात्री तिकडे संपत्तीचे पटकी या आजाराने मृत्यू झाला. या घटनेने गुरुजीच्या मनावर खूप मोठा आघात झाला. ज्याला आपण मुलगा मानत होतो तो मरण पावला. आपण त्याचे रक्षण करू शकलो नाही. गावात दवाखाना असता तर संपत्तीचा जीव वाचला असता, असे म्हणून गुरुजी रडत होते. जसे काही गावात दवाखाना नाही याला जणू काही तेच जबाबदार आहेत असे त्यांना वाटू लागले. म्हणून बापू गुरुजींनी गावातली प्रत्येक उणीव दूर करण्यासाठी निश्चय केला. ई गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. बापू गुरुजींनी स्वतःला पूर्णपणे शाळेसाठी वाहिले होते. शाळेमध्ये पूर्ण गुंतून पडले होते. त्यांच्या घराकडे, पत्नी लक्ष्मीकडे, मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते. एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला. तापाने फणफणत होता. तेव्हा त्यांची पत्नी लक्ष्मी शाळेत आली आणि बापू गुरुजीवर रागावली. तेव्हा तो आपल्या मुलाला घेऊन अकोल्याला डॉक्टरकडे घेऊन गेला. हे गुरुजीवर खूप मोठे संकट ओढवले होते. हे संकट जर दूर झाले नाही तर गुरुजी पूर्णपणे कोलमडून पडतील या भीतीने बोर्डिंगमधील मुलांनी जेवण सोडले होते. बोर्डिंगमधले वातावरण भकास झाले होते. तिकडे अकोल्याला डॉक्टरांचा उपचार सुरू होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गुरुजींच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. बापू गुरुजी मनातून खूप खचून गेले होते. बोर्डिंगमधले मुलं सुद्धा भेदरून गेले होते. एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. घडीसारखे खंबीर बापू गुरुजी सर्व बाजूनी खचत चाललेली मुलांना पाहत नव्हते. अशा प्रकारे बापू गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांची अशी अवस्था झाली होती. प्रश्न 6वा. स्वमत. अ. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजीबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. बापू गुरुजी यांची बोर्डिंगातल्या मुलावर खूप माया होती. त्याप्रमाणे मुलांचे खूप लाडके होते. विद्यार्थ्यांच्या मनात बापू गुरुजीबद्दल खूप मान होता. त्यांचा शब्द विद्यार्थ्यांनी कधी खाली पडू दिला नाही. बापू गुरुजींच्या मताप्रमाणे सर्वजण वागण्यासाठी धडपड करत. मुलांना रोज रात्री कंदिलाच्या प्रकाशात घेऊन अभ्यासाला बसवत. त्यांच्या पहाटे उठून अभ्यास घेत. 7वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना साहजिकच दुसऱ्या गावी तालुक्याला शाळेत शिकायला जावे लागत होते. तेव्हा गुरुजींनी त्यांच्या शिक्षणाकरिता प्रवेश मिळवून दिला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी लागली. तेव्हा विद्यार्थी बापू गुरुजींना विसरले नाही. नित्य नियमाने विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बापू गुरुजींना भेटत, श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत, त्यांचा आशीर्वाद घेत आपल्या गावी बापू गुरुजींनी यावे यासाठी आग्रह करत असत. आ. गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. गडी या कथेच्या माध्यमातून डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील लोकांचे वर्णन केलेले आहे. प्रत्येक गावात उच्चापती करणारे लोक असतात. स्वतः काही करत नाही आणि दुसरा कोणी करत असेल तर त्यांनाही ते करू देत नाहीत. आजच्या काळातसुद्धा अशा प्रकारची लोक ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. चांगले काम घडावे
समाजोपयोगी काहीतरी कार्य व्हावे, लोकांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे असे त्यांना वाटत नाही. शिक्षण घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू लागले, उत्तम जीवन जगू लागले तर त्या लोकांना वाटते की त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट व्हावे याकरता ते लोक उचापती करत असतात. लोकांना भडकावून स्वतःच फायदा करून घेतात. त्यांना प्रामाणिक कष्ट करून जगायचे नसते, त्यांना फुकटाचा पैसा मिळवायचा असतो. समाजात अशा लोकांची रेलचेल आपल्याला पाहावयास मिळते. राजकारण असो वा समाजकारण, या सर्व ठिकाणी या लोकांची चलती आहे. आपण या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला व आपल्या देशाचा विकास होईल. वान नदीले कधीमधी येणारा पूर. आता पटावरल्या आकड्याइले आला होता, यातून तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. वान नदीला भरपूर पाणी येत असे. ती दोन्ही काठ भरभरून वाहत होती. मधून कधी नदीला पूर येत होता. या नदीच्या पाण्यात जसजशी वाढ होत होती तसतशी शाळेची पटसंख्यामध्ये वाढ होऊ लागली होती. बापू गुरुजींचे कष्ट, मेहनत, परिश्रम फळाला आले होते. ज्या गावात पूर्वी शाळा नव्हती त्या गावात बापू गुरुजींनी 4थीपर्यंत शाळा सुरू केली आणि नंतर बापू गुरुजींच्या प्रयत्नाने 7वीपर्यंत शाळा सुरू झाली. बापू गुरुजींनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना गावातच मिळावे याकरिता गुरुजींनी हायस्कूल शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु गावातील काही उचापती लोकांना ते सहन झाले नाही आणि ते शाळा गावात होऊ दिली नाही. पण नदीला पूर जसा येई तसा गावातल्या शाळेत विद्यार्थी पटसंख्येचा पूर येऊ लागला होता. हे शाळेसाठी चांगली गोष्ट होती. प्रश्न 7वा. अभिव्यक्ती. अ. गडी, वान नदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. गडी या कथेच्या माध्यमातून डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील जीवनाचे हृदयस्पर्शी वर्णन पुढीलप्रमाणे स्पष्ट केलेले आहे. 1. गढी. या कथेत गडी हे बापू गुरुजींचे प्रतीक आहे. गडी पूर्वी भक्कम होती. गडीच्या गावाला खूप आधार होता. माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची वृत्ती गडीची होती. म्हणून गडीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला होता. तेच बापू गुरुजींनी केले. त्यांनी आपले सर्व आयुष्य गावाला अर्पण केले. त्यांच्या मेहनतीचे गावाला प्रगतीचे फळ म्हणून साजरे गाव पारितोषिक गावाला मिळाले. पण कालांतराने प्रगती खुंटली. गडी खचत चालली होती. त्याचप्रमाणे बापू गुरुजी खचत गेले. वान नदी. वान नदी गावातील जीवनप्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गावात गरिबी होती. गावातील व्यक्ती अशिक्षित होते, तरीसुद्धा गावात निर्मळपणा होता. गावाच्या विकासाची स्वप्ने जणू काही नदी पाण्याचा प्रवाह सोबत आणत होती. गावातील लोकांच्या मनातील मळ नदी धुवून काढत होती. पण कालांतराने या नदीचा प्रवाह कमी होत गेला. पाणी कमी झाले, नदीचे पात्र छोटे झाले व नदीने आपले पात्र बदलले. गावाने आपला जीवनप्रवास बदलला. 3. वटवृक्ष. गडी या कथेत वटवृक्ष म्हणजे गावच होय. नदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला. वृक्ष हळूहळू वाढत होता. त्या वटवृक्षाप्रमाणे गावातील लोकांचं विकासाचे स्वप्न वाढत होते. मुलांना, वाटसरूंना, गावातील लोकांना त्या वटवृक्षाचा आधार होता. पण तो वृक्ष हळूहळू सुकत गेला. गावही बापूच्या प्रयत्नामुळे अंकुरला. बापू गुरुजींनी गावात विकासाची स्वप्न पाहिली. गावाला चांगले दिवस आले. पण गावातील उचापती लोकांमुळे विकासाची गंगा उलट्या दिशेने वाहू लागली. वटवृक्ष सुकत गेला तसा गावही सुकत गेला.
आ. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. गडी या कथेत डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील वातावरण, लोकजीवनाची मांडणी केली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात गडी आपले सत्तास्थान गमावून बसली आहे. गडीचा गावावर प्रभाव होता, त्याचबरोबर गावाला गडीचा आधार होता. ऊन पावसाला तोंड देत ती उभी होती, कळवळून सांगत होती. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती करणारे लोक गडी पडण्याची वाटच पाहत होते. गडी कोसळावी असे गाववाल्यांना वाटत होते, कारण गडीची खालची पांढरी माती त्यांना घर सारवण्यासाठी हवी होती. गाव विकासाच्या दिशेने चालला होता, पण गावात काही लोक उचापत्या करणारे असतात, त्याप्रमाणे त्यांना गावाचा विकास मान्य नव्हता. त्यामुळे गावाच्या विकासाची दिशा ढळू लागली. जे गडीचे झाले तेच गावाचे झाले. या गावाची पण स्थित्यंतराचे पडझडीचे चित्र समोर आले. गावाची दिशा पलटली, तशी गडीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींचीही झाली. बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे गडी होय. म्हणून गडी हे शीर्षक या कथेसाठी अत्यंत समर्पक आहे. ई. या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण लिहा. लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी गडी ही कथा वैदर्भी बोलीत लिहिली आहे. ही बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. ऐकताना मन प्रसन्न होते. कथेतील वर्णन, तपशील हृदयस्पर्शी वाटतात. त्यामुळे भाषा वाचकांची मनाची पकड घट्ट होते. कथेत वाक्प्रचार, म्हणीचा उपयोग केला आहे. यामुळे वैदर्भी बोली भाषा रसाळ झाली आहे. ही रसाळ होण्यामागची एक कारण आहे, ते म्हणजे ध्वनिमाधुर्य. नामाना क्रियापदाला लागलेले प्रत्यय हे ऐकण्यासाठी चांगले वाटतात. उदाहरणार्थ गावाले, त्याच्या, त्याईने हे प्रत्यय लक्षणीय आहे. त्यांचा उच्चार मृदू मुलायम आहे. ही प्रत्ययाची भाषा ऐकताना, वाचताना मन मृदू मुलायम होऊन जाते. या भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाडा. हा शब्द वैदर्भी बोलीभाषेत वाळा होतो. प्रमाण भाषेतील शब्द पडल्याने, याचा उच्चार वैदर्भी बोलीभाषेत पळल्याने होतो. अशा प्रकारे या पाठात खूप शब्द दाखवता येतील. वैदर्भी भाषेकडून प्रमाण मराठी भाषेकडे होणारा प्रवास रसाळाकडून कोरडेपणाकडे होतो.